जोडी तुझी अन माझी, थोडं प्रेम थोडी मजा. जोडी तुझी अन माझी, थोडं प्रेम थोडी मजा. नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत जोडी तुझी आणि माझी या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत श्री रामचंद्र कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत अंजली कुलकर्णी मॅम इथे उपस्थित आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. सर, तुमचंही खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. तुमचं अरेंज मॅरेज आहे, तर त्याबद्दल एखादी तुमची आठवण किंवा एखादे पूर्वीचं तुमच्याबद्दलचं काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तुमच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकता. काय होतं, लहानपण माझं चांगलं श्रीमंतीत गेलं, नंतर काही सेटबॅक बसले, शेतीवाडी वगैरे सगळी गेली आणि त्यामुळं मग मी मनात ठरवलं की जर मॅरेज करायचं झालं तर ती सर्व्हिसवाली असावी, एक इंजिनियर म्हणजे हातभार लावावं, कारण घरदार काही नसल्यामुळं. आणि एक पुढचा प्रश्न होता, आणि माझी फॅमिली तशी चांगली, म्हणजे पण कोणी साथ दिली नाही, तू तुझ्या पायावर उभं राहा अशी हे झाली. आणि त्यांची तशी परिस्थिती होती, फार काही नव्हते. मग आम्ही ठरवलं की आपल्या पायावर हे करायचं, त्यासाठी शक्यतो. आणि मग यांचे जे थोरले बंधू होते ते शशिकांत म्हणून, तर त्यांनी, ते माझे मित्रच होते तसे, त्यांच्या ह्याच्यातर्फे यांचं स्थळ आलं. म्हणजे माझी बहीण आहे बघतायला वगैरे होत, त्यांच्या सांगितलं त्यावेळेला आणि जीवनात असे काय योगायोगाच्या गोष्टी आहेत, ते कोण टाळू शकत. तसं मग आमचं मॅरेज. आणि त्यावेळेला काय असा अट्टास नव्हता, त्यामुळं. आणि मेनली काय, हातभार लावा, आर्थिक इंटेन्शन किंवा बाकीच्या गोष्टी, आणि हसत खेळत लग्न वगैरे आमचं झालं. ती फॅमिली चांगली, आम्ही पण चांगली, त्यामुळं. आणि खूप सहकार्य केलं, आणि त्याच्यामुळेच आमच्या म्हणजे जीवनाला एक आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या बरोबर ह्यांनाही प्रवासाची आवड. आता उद्या कुठे जायचं म्हटलं की आज रात्री त्यांची बॅग तयार असते. प्रवासाची आवड दोघांनाही आहे. त्याचबरोबर आता तुम्ही रिटायर्ड आहात, तर ह्यापूर्वी तुम्ही MSCB मध्ये होतात आणि मॅम तुम्ही पण CPR मध्ये कार्यरत होतात, तर त्याबद्दल मला आणखीन थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. LTC स्कीम होती. हो, बरोबर आहे. आणि त्यामुळे मी प्रत्येक LTC एन्जॉय केली. आणि आपल्या आणि अभिमानानं सांगतो, शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी LTC सगळ्या उपभोगल्या. आमच्या मुली सुद्धा तशाच LTC ला तयार व्हायचे, अगदी लहान असताना जीव काढायचे आणि जायचं. आणि तू म्हणालीस मला त्या काळात सगळीकडे तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं आहे, काश्मीर पासून रामेश्वर कन्याकुमारी पर्यंत पूर्ण झालंय. जीवनात एक सगळ्यात चांगलं हे सांगायचं झालं तर दोन हे सांगता येईल. एक अमरनाथ कथा, आणि माझ्या जीवनात गुरुवार हा चांगला लकी वार आहे मला, म्हणून तुम्हाला म्हणते की मी इंटरव्ह्यू देणार गुरुवारीच देणार. आणि 1 ऑगस्ट 1998 वार गुरुवार सकाळी 7:20 आम्ही अमरनाथच्या गुहेमध्ये होतो. आणि त्यावेळेला फार हे नव्हती, गर्दी अजिबातच नसायची. आणि त्या पुजाऱ्याने अक्षरशः एक 5 पावलाच्या अंतरावर आम्हाला आम्ही अक्षरशः स्पर्श देखील करून सुपर पक्षी देखील 2 वरती पाहिले. आणि तो किस्सा तर असा आहे, आम्ही सगळं बघून आलो आणि खाली उतरताना माझ्याबरोबर आमचे स्नेह होते भागवत काका, ते म्हणाले सगळं झालं आरेस, मी आरेस म्हणूनच जास्त आहे, आणि आपल्याला ह्याचं दर्शन झालेलं, 2 पक्षी इथं असतात ते झालं तरच ही म्हणजे जास्त पुण्याचं काम. आणि आम्ही मग खाली पायऱ्या चढून खाली उतरून आलो, आणि त्या ठिकाणी मी बघितलं, आम्ही बूट वगैरे घालत असताना आम्हाला 2 पक्षी उकडून जातात. मस्त, म्हणजे हा एक एकदम मेमोरेबल तुमच्या आयुष्यातला आतापर्यंतचा एक क्षण आहे, सार्थक जीवन. आणि लेटेस्ट म्हणजे 18 साली श्रीलंकेला मी गेलो होतो.
एक फॉरेन ट्रिप म्हणून. हम्म. आणि तिथं ज्ञानेश्वरी पारायणाचा मला योग आला. मी मुळातच म्हणजे आध्यात्मिक वृत्तीचा आहे. बरोबर. आणि त्यामुळे मला ते घडलं. हम्म. सकाळी आम्ही पारायण वगैरे करत होतो, नंतर फिरायला संध्याकाळी जातो. छान, असा मस्त. तो 7 दिवसाचा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला. हो. आणि त्यामुळं आणि एक माझ्या पत्रिकेत असा योग आहे की कुठेही तुम्ही गेला अगदी ह्याच्यामध्ये तर तिथं काहीतरी धार्मिक एक आध्यात्मिक गोष्टी तुमच्या हातून घडणार. बर. आणि तुम्हाला आध्यात्मिक आणि धार्मिकची आवड आहे, म्हणजे धार्मिक विधी वगैरे त्याची दोघांनाही आवड आहे, त्यामुळे त्यात ते म्हणजे स्वतःला रमवून घेतात आणि बऱ्यापैकी ते करत असतात धार्मिक सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुमच्या फॅमिली बद्दल आणखीन तुमच्या 2 मुली आहेत, तर त्या कुठे असतात आणि काय करतात सध्या? हो. सांगली असते, बर. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. हा हा. तिला पण एक मुलगा मुलगी आहे. तो मुलगा आता IT इंजिनियर आहे, तो जॉब करतो. आणि मुलगी आता 12वी झाली, BJ मेडिकल कॉलेजला तिला ऍडमिशन मिळाली. आता नीटच्या परीक्षेमध्ये तिला मार्क्स चांगले पडले. बर. आणि ऍडमिशन झाली BJ मेडिकल कॉलेजला. ओके. आणि धाकटी MSc ऍग्रिकल्चर आहे. ती क्लास 1 ऑफिसर आहे मुंबईला. मस्त. हा. आणि ते जावई पण मंत्रालयामध्ये आहेत. बर. पर्सनल सेक्रेटरी आहेत छान. मंत्र्यांचे आपले. ओके. मस्त. त्याच्यामुळे ते तिथं आणखी हे सांगलीला, हे सांगलीचे जावई आहेत, हे इंजिनियरच आहे, हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर. मला 3 नातू हा हा. आणि 1 नात. छान, मस्त. एकदम असं फॅमिली सगळं फुल अशी छान फॅमिली आहे. या कोविड मार्च नंतर आम्हाला कुठेही जाता आले नाही. बरोबर आहे. त्यावरतीच मी येणार होते, काही सोशल ऍक्टिव्हिटीज सुद्धा ते सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून पण कार्यरत आहेत. तर सोशल ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्ही यापूर्वी केल्या होत्या त्या आता सध्या कोविडच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत, पण पूर्वी तुम्ही काय करत होता, कशा पद्धतीचे ज्येष्ठ नागरिक संघात सोशल? 5 ज्येष्ठ नागरिक संघात मी सभासद म्हणून. बर. आणि त्या ठिकाणी विविध विषयावर व्याख्यानं देणं हे माझं. व्याख्यानाची पण तुम्हाला आवड आहे. खूप छान. प्रवचन वगैरे बर. हो. आता रिटायरमेंट नंतरचा जो प्रवास आहे, तुम्ही एकमेकांसाठी वेळ कशा पद्धतीने देता? या कलावती देवीच्या उपासना. बर. त्यामुळे सकाळी भजनाची आवड आहे आणि तुम्हाला पण व्याख्यान आणि आध्यात्मिक याची आवड आहे, त्यामुळे दोघांच्या अगदी आवडीनिवडी सारख्या आहेत. सकाळी जाते हे संध्याकाळी जाते. वेळ वाटून घेतली. छान, मस्त. आणि मुख्य म्हणजे समाधानी आम्ही आणि शांत आहोत. हो. मला आता आम्हाला वैयक्तिक अशी कुठली अपेक्षा नाही. बरोबर. हेतू एवढा की अजूनही काही आपल्याकडनं चांगलं ज्येष्ठांच्यासाठी कार्य व्हावं. बरोबर. आध्यात्मिक दृष्ट्या अजून आपल्या थोडं हे आहे. मी आता लेटेस्ट म्हणजे गुरुचरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये महत्व आणि माहिती म्हणून एक पुस्तक प्रकाशनाचा माझा म्हणजे प्रयत्न आहे. दरम्यान करावा. कोविडसाठी सगळं थांबलेलं आहे सध्या, पण सोशल ऍक्टिव्हिटीज पण तुमच्या खूप छान आहे. जे प्रवचन व्याख्यान तुम्ही दोघं घेता, कलावती देवींची तुम्हाला श्रद्धा आहे, तर त्याचे सुद्धा तुम्ही काही प्रवचन घेत असता. दोघांचे खूप छान प्रवास आहे. आणि त्यानंतर आता पुढच्या तुमच्या दोघांच्या आवडीनिवडीबद्दल आणखीन तुम्ही सांगू शकता की तुम्ही सांगू शकता सरांना काय आवडतं, इतके वर्ष तुम्ही एकत्र आहात, आणि तुम्ही सांगू शकता की मॅमना काय आवडतं. त्याला म्हणजे गाण्याची फार आवड आहे. बर. जुनी गाणी ऐकणे आणि गाणे. छान. गीत रामायण वगैरे. बर. आणि मॅमची एखादी आवड तुम्ही सांगू शकता? म्हणजे कलावतींचे भजनाचं. मुख्य म्हणजे त्यांना जास्त त्यांचा वेळ सकाळी भजनातच जातो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता या कोविडमुळे एक वाईट सहल आहे, नातेवाईकांकडे जाता येत नाही. खूप. हो, सध्याची परिस्थिती खूपच बदललेली आहे. पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाहीये. अगदीच. आणि काय झालं, एक मानसिक दडपण आलेलं आहे लोकांमध्ये. अगदीच. त्यामुळे इच्छा असून समजा एखादा मोठा प्रोग्राम आहे तिथे आठवण काढतील, पण वैयक्तिक आम्हाला तिथे जाणं कठीण. बँकांच्या वगैरे जनरल बॉडीज वगैरे तिथं आम्ही माझ्या जावयांचे इन्स्ट्रक्शन इतक्यात काही कुठेही जाऊ नका. अगदीच बरोबर आहे. कोविडच्या मुळे खूप परिणाम झालेला आहे सगळ्या गोष्टींवरती.
आणि हेल्थ इज वेल्थ. आता आम्ही फक्त आरोग्यम जनसंपर्क हेच फक्त बाकी कुठे लक्ष नाही. नाहीये. बरोबर आहे. सकाळी संध्याकाळी फिरायला जातो. हो. मी तसं म्हटलं तर मॅडम आता रंकाळा बाद पाणी झालंय म्हणून नाहीतर 21 वर्ष पोहोच. छान. पोहण्याची पण आवड तुम्हाला आहे. छान छान मस्त. म्हणजे आताचा जो वेळ आहे तो तुम्ही कशा पद्धतीने घालवता? संध्याकाळचा वेळ आहे ते प्रवचन मॅमचं तर आहेच, मग तुम्ही आणि एकत्रपणे मित्रांसोबत वगैरे बागेत वगैरे सगळं असा वेळ तुमचा पूर्णपणे तुम्ही एकमेकांसोबत घालवता. फिरायला जातो. छान छान मस्त. गोष्ट मी मनापासून करते, राजकारण नाही. अगदी होय. म्हणजे ते आपल्याला उगाचच हे होतं. बरोबर. हा. त्यामुळे त्याची काही माहिती नसते आणखी त्याच्यामध्ये पडायचंही नाही. अगदीच अगदी. त्यामुळे आम्ही त्या तिथं कुठं वादविवाद चालला तर आम्ही तिथं जात नाही. कंपल्सरी आम्ही बरोबर आहे. हे ठेवलेलं आहे. म्हणजे कोणी अगदी. कुठले फक्त आताची जी येणारी पिढी आहे त्यांना तुम्हाला काही एखादा असं छानसा मेसेज द्यायचा आहे का? म्हणजे आता लग्नानंतर तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून एकत्र आहात, इतकी वर्ष तुम्ही लग्न झाल्यानंतर एकत्र आहात, तर येणारी जी यंग जनरेशन आहे त्यांना काही मेसेज तुम्हाला द्यायचा आहे? तुम्ही म्हणजे अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, दोघांनाही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. बरोबर. तरच तुमचं जीवन आणि घरातल्या सगळ्या माणसांशी प्रेमानं वागायला पाहिजे. अगदीच. हा महत्वाचा मुद्दा आहे. दोन्ही वयस्कर जे कोण असतील हो. तर त्यांचा सामना करायला पाहिजे. हो. आता सध्या एकत्र राहणे वगैरे हे प्रकार खूप कमी झालेले आहेत. म्हणजे या काळाचं ह्याच्यामुळे आणि नोकरी आणि याच्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती सध्या सुरू आहे. तर हे पण म्हणजे खूप मस्ट आहे की समजून घेणं एकमेकांना. ज्ञान मिळव, ज्ञान शिकणं गरजेचं आहे. आता मी 21 कोर्सेस केले रिटायरमेंट. बर. पण त्याचा तसा हे नाही अर्थात, पण इतकं ज्ञान आणि अशा ठिकाणी मिळालं की तुम्हाला प्रवेश देखील नाही अशा ठिकाणी. आणि आता आमची नातवंड सुद्धा असं लॅपटॉप वरती सगळं त्यांचं सुरू आहे. स्कूल वगैरे 2 लहान आहेत ऑनलाईन स्कूल. तबला 8वीला आहे आणि 6वीला आहे. तर मोठा आहे तो तबला वाजवतो, धाकटा आहे तो हार्मोनियम वाजवतो. शिक्षण म्हणजे आवड पाहिजे प्रत्येक गोष्टीची आणि शिकलं पाहिजे. कलावती छान आवाज चांगला छान म्हणते. आणि मुलांसाठी बालपासनं लिहिलेली आहे मी. बर. ती बालपासनं रोज संध्याकाळी ठराविक वेळेला 7 वाजता ते बरोबर म्हणायचं लागतं. छान मस्त. अगदी छान. म्हणजे हो आणि शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. आपण नवीन नवीन गोष्टी यंगस्टर्सनी शिकल्या पाहिजे. अगदी बरोबर सांगतात ते. पैशाच्या मागे जाऊ नका. हो. पैसा पाहिजे पण तरी पण बाकी गोष्टी पण महत्वाच्या आहेत. अगदीच अगदीच. आणि ज्येष्ठांनी आवर्जून एक आपलं स्वतःचं कुटुंब, स्वतःची लहान मुलं, नातवंड आहे एक काय म्हणतात ते नशिबाचा भाग आहे. हो. सगळ्यांनाच प्रेम मिळते असं नाही. बरोबर आहे. होय. त्यामुळे ते जमा आणि जास्तीत जास्त जे तुमची नाती असतील ती घट्ट ठेवा. खूप छान मेसेज आहे सगळ्या यंगस्टर्ससाठी आणि सगळ्या युथसाठी. खूप छान मेसेज त्यांनी दिलेले आहे. येणाऱ्या कपल्ससाठी सुद्धा त्यांनी छान टिप्स दिल्या, काही मेसेज दिला. आणि तुम्ही इथे आलात, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिलीकडून आणि माझ्याकडून. जोडी तुझी माझीची तुम्ही फायनलिस्ट आहात आणि इथेपर्यंत तुम्ही आलात, तुमची जर्नी सगळी आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.